नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे पोलीस भरती ट्रिक्स. यामध्ये आपण आज शिकणार आहोत वारंवार पोलीस भरतीला येणारे महत्त्वाचे आणि शेकडेवारीवरील उदाहरणे, जे कशा पद्धतीने पोलीस भरतीला प्रश्न पडतात याचे आपण आज विश्लेषण घेणार आहोत. त्याला आपण घेऊया पहिलाच प्रश्न. 2800चे 2/514% बरोबर किती? चाचीचे ज्यावेळेस लागते ना, चाचीचेचा अर्थ असा होतो की गुणाकार. प्रथमतः आपण मांडणी करून घेऊ. 2800 चाचीचेचा अर्थ काय होतो तर गुणाकार. ह्याची कशी मांडणी करायची तर 14 दुने 28 आणि 5 33 भागिले 14 हा आहे ह्याचे, आणि टक्के म्हणजे गुणाकारात 1/100 घ्यायचे. चला आता मग आपण भाग लावून घेऊ. ह्या शून्याला हे शून्य गेले. 14 एके 14, 14 दुने 28, राहिले किती 33 गुणिले 2, 2 गुणिले 33 बरोबर 66. कोणत्याही संख्येचा 1% आणि 10% हे तुम्हाला मी एका सेकंदात कसे काढायचे ते तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ बघा, आता ही 1000 ही संख्या आहे. मग आता ह्याचे 1% आणि 10% तुम्हाला एका सेकंदात काढून दाखवतो. फक्त काय नाही करायचं, एकक, दशक, शतक, हजार ही झाली संख्या तुम्हाला माहिती पडली. 1000चे 10% म्हणलं ना की नुसतं एक असं इथं बोट ठेवायचं की झाले 100. 1000चा 1% म्हणलं झाले 10. म्हणजेच 10% हे झाले का. आणि हे जे 1% किती तर 1 2. किती सेकंद लागले बघा. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा 1%, 10% एका सेकंदात काढू शकतो. दुसरे उदाहरण घेऊया. 1चे 20% बरोबर 400चे 80%, तर x बरोबर किती? मग आता आपण मांडणी करून घेऊ. x चाचीचे म्हणलं की गुणाकार, 20% म्हणलं की 20 भागाकार 100 बरोबर 400 चाचीचे म्हणलं की गुणाकार, 80% म्हणलं की 80/100. तर मग बघा आता, हे इकडं गुणाकारात येते, हे इकडं भागाकारात घेऊ आपण. x बरोबर 400 आहे असे गुणुले 80/100 आहे असे. हे गुणाकारात आहे ते इकडं भागाकारात घ्यायचे. मग वरती काय होणार 100 भागिले हे 20. अशा प्रकारे प्रथमतः मांडणी करून घेतलेली आहे आपण. आता भाग लावून टाकू आपण. कशा प्रकारे, हे 100ला हे 100 गेले. 20 एके 20, 20 चौक 80, वरती काय राहिले 400 गुणुले 4, 400 गुणुले 4 बरोबर 4 चौक 16 आणि हे 2 शून्य झाले आपले उत्तर. 3 नंबरचे उदाहरण आहे. 25%चे 25% बरोबर किती? अशा प्रकारच्या गणितामध्ये भरपूर जण फसतात. कसे सोडवायचे बघा. आता हे 25% कसे 25 भागिले 100, चाचीचे म्हणलं की गुणाकार, हे परत 25% कसे लिहायचे 25/100. अशा प्रकारच्या गणितामध्ये कधी पण समोरासमोर गुणाकार करून घ्यायचा. मग कशा पद्धतीने बघा. 25चा वर्ग किती 625 भागिले 100 गुणिले 100 किती, पहिल्यांदा 1 मांडून घ्या आणि शून्य मोजा किती 1 2 3 4, मग 4 शून्य देऊन टाकायचे 1 2 3 4 झाले. याला भाग कसा लावायचा ते बघा. 1 वरती किती शून्य आहेत 1 2 3 4, मग तेवढे घर आपण पॉईंटच्या पलीकडे सोडायचे. मग कसे बघा, हे 625 आहे असे लिहून घ्यायचे. 625 खाली किती शून्य 4, मग
1 2 3 4 आणि 1 पॉईंट. ओके, हे आपले उत्तर. जरी तुम्हाला समजलं नसेल तर आणखीन एक प्रश्न देतो मी, बघा कशा पद्धतीने सोडवायचे ते. बघा तुमच्यासाठी उदाहरण घेतले आहे. 20% 20% बरोबर किती? मग आपण मान्य करून घेऊ. 20% म्हणजे भागिले 100 गुणुले 20% म्हणजे 20 भागिले 100. मग समोरासमोर गुणाकार करून घ्यायचा. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे 20चा वर्ग किती? 400 भागिले 100 गुणिले 100 किती? तर आपण वरती सोडवलं आहे बघा. 1 घ्यायचा, 1 2 3 4 तेवढे शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 4 झाले. पहिल्यांदा सुरुवातीला काय करू? शून्याला शून्य घालून टाकू. 1 2 1 2. बाकी किती राहिले आपले? 4 भागिले 100. मग खाली किती शून्य आहेत? 2. तेवढे शून्य आपण इकडे सरकवायचे पॉईंटच्या पुढे. मग उत्तर आपले किती आले? 4 लिहून घ्यायचे. त्याच्या पुढे 1 0.0 हे आपले फायनल उत्तर आले. समजले? पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. 4 नंबरचे. 20%चे 40% अधिक 60चे 25% बरोबर किती? मग आपण त्याप्रमाणे मान्य करून घेऊ. बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मान्य करून घेतले आहे. 20चे चाचीचे म्हणलं की गुणाकार घ्यायचा. 40% म्हणलं की 40 भागिले 100 अधिक असे 60चे 25%. 60 गुणुले 25चे 100% मध्ये आहे म्हणून. मग आता अधिकच्या अलीकडे जेवढा भाग जातोय तेवढा लावून घ्यायचा आणि अधिकच्या पलीकडे जेवढा भाग जातोय तेवढा लावून घ्यायचा. कसे? बघ, शून्याला शून्य घालून टाकू. हे 1 1 2 2 इकडे 25 एके 25 25 चोक 100 4 एके 4 15 चोक 60. बाकी किती राहिले आपले? 2 गुणुले 4 अधिक 15. मग 4 दुने 8 अधिक 15 बरोबर 15 आणि 8 किती? 23. हे आपले फायनल उत्तर आले. समजले कशा पद्धतीने सोडवले ते? प्रश्न घेऊया 5वा. ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? काय करायचं? 100 गुणले किती टक्के दिले तेवढे इथे टक्के घेऊन टाकायचे आपले भागिले 100. जर जास्त सांगितले गुण तर अधिक घ्यायचे आणि कमी सांगितले गुण तर वजा घ्यायचे आणि किती टक्के आहे तेवढे लिहून घ्यायचे. त्या पद्धतीने आपण सोडून घेऊ. वरती काय? 100 गुणले किती टक्के सांगितल्यात? 25%. मग 25 आहे असे. भागाकारात काय सांगितले? 100 अधिक काय घेतले? तर गुण जास्त मिळालेत म्हणून. आणि जेवढे टक्के आहे तेवढे लिहून घ्यायचे. झाले. आता खाली आपण मान्य करून घेऊ. आपण 100 गुणले 25 हे खाली आहे असे 100 अधिक 25 बरोबर 125. मग आता 25ने भाग लावून टाकू ह्याला. 25 एके 25 25 5 125 आणि 5 एके 5 5 दुने 10 आणि हे शून्य राहिले असा. मग उत्तर किती आले? 20%. तुम्हाला समजण्यासाठी आणखीन एक गणित घेतले आहे मी. बघा, ए ला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले. आता इथं काय? कमी मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? मग आता मांडणी करून घेऊ आपण जसे आहे तसे. वरती काय? 100 गुणले किती टक्के दिल्यात? 25 आहे असे. भागाकारात 100 इथं काय दिलेत आपल्याला? गुण कमी मिळालेत. मग कमी म्हणल्यावर काय? आपण वजा घेणार आणि टक्के किती? 25. बघा मग मान्य करून घेऊ. 100 गुणले 25 भागाकारात 100 वजा 25 बरोबर 75. 25 एके 25 25 त्रिक 75. मग आता बाकी काय राहिले? 100 भागिले 3. 100ला 3ने भाग जात नाही. मग उत्तर कसे आहे ना? बघा, हे 3 आहे असे. 33 त्रिक 99. बाकी किती राहिला? 1. समजले? 33 त्रिक 99 अधिक 1 100. 100चे 3 असे
मान्य करून घ्यायचे. जर उत्तराचा ऑप्शन 100चे 3 असला तर हे उत्तर, आणि अपूर्णांकात विचारले तर असे मग हे करायचे. पुढील प्रश्न घेऊया. कामगारांचा पगार सुरुवातीस 20% कमी केला व नंतर काही दिवसानंतर पुन्हा 30% वाढवला तर मूळ पगारात किती टक्के वाढ झाली? बघा, याचे उत्तर आपण कशा पद्धतीने काढतो? शॉर्ट ट्रिक पद्धतीने. चॅनलचे नावच आहे काय? शॉर्ट ट्रिक. मग त्या पद्धतीने आपल्या सूत्र वगैरे काही लागत नाही मित्र. बघा आता मग कसे सोडवायचे ते. कोणतीही संख्या सुरुवातीला 100% असते, म्हणजे पगार किती झाला सुरुवातीला? 100%, म्हणून 100 पकडायचे आपण. मग काय झाले? 20%ने कमी केला. कामगारांचा पगार सुरुवातीस 20%ने कमी केला. मग तुम्हाला सांगितलं 1% आणि 10% कसं काढायचं. हे झाले 10%, हे झाला 1%. आता हे 100 आहे. परत सांगतो तुम्हाला कसे काढायचे ते. 100चे तुम्हाला सांगितले 10% काढा, तर कसे काढणार? 1 शून्य फक्त घालवायचा. झाले 10. ही झाली तुमची 10% रक्कम. आणि समजा तुम्हाला विचारले 100चा 1% बरोबर किती? 1% म्हणलं नाही, ही झाली 10% आणि ही झाली 1% बरोबर 1. त्या पद्धतीने आपण सोडवणार आहे. मग बघा आता, सुरुवातीची रक्कम किती असते? 100% असते, बरोबर. आपल्याला काय सांगितलंय? सुरुवातीस 20%ने कमी केली. मग ही झाली 10%, आणि 20% म्हणलं की 10 10 20 वजा 20, राहिला पगार 80% फक्त. नंतर काय सांगितलं आपल्याला? नंतर काही दिवसानंतर पुन्हा 30%ने वाढवला. मग बघा, 30%ने वाढवला. मग 30% म्हणलं की तुम्हाला माहिती आहे 80चे 10% किती? 8. मग 8 गुणिले 3 किती? 24. मग 24 हे काय झाली आपली? 30% रक्कम झाली. 30% रक्कम ही झाली, वाढवली ना. मग किती झाले? बेरीज करायची. 4 4, 8 आणि 2 10. 100वर किती वाढले सांगा बरं तुम्ही? 4 वाढले नाही. मग किती टक्के पगारात वाढ झाली? 4%. का तर आपला मूळ पगार किती होता? 100% होता, आणि 104 झाले. मग आता ह्याच्यातून हे वजा केले, झाले का 4% वाढ? झाले आपले. हेच आपले उत्तर. पुढील प्रश्न बघूया. एका गावची लोकसंख्या 10,000 असून प्रत्येक वर्षी 10%ने वाढते, तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती? अशा पद्धतीचे गणित पोलीस भरती अथवा इतर सरळ सेवा परीक्षेकरता येतात. त्यामुळे कशा पद्धतीने सोडवायचे बघा. या चॅनेलवर ट्रिक्सने फक्त गणित सोडवले जातात, सूत्र लागतच नाही. बघा मग कसे सोडवायचे ते तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे मान्य करून घेऊ आपण. या चॅनेलवर फक्त आणि फक्त शॉर्ट ट्रिक पद्धतीने गणित सोडवून दाखवली जातात. बघा मग कसे सोडवायचे ते. तुम्हाला तर माहिती आहे मग 1% आणि 10% कसा काढतो आपण ते. बघा मग हे 10,000. आता हे 10,000चे तुम्हाला सांगतो 10% कसे काढतात. 1 शून्य घालावला की झाले 10%. 10% किती झाले? 1000. आणि 1% किती झाले? 100. विषय संपला का इथंच. आता बघा मग कशा पद्धतीने गणित सोडवायचे ते. सुरुवातीचं किती या? 100% रक्कम किती या? 10,000. झाले का? आपल्याला काय सांगितले? असून प्रत्येक वर्षी 10%ने वाढते. असे किती? 2 वर्ष वाढली. मग सुरुवातीचे आपण काय करायचे? 10% रक्कम किती? 1000. मग 1000 ह्याच्यात ॲड करून घ्या. ही झाली 11,000. ही किती झाली? पहिल्या वर्षीची. आणि दुसऱ्या वर्षीची किती बघा. मग आता 10% तुम्हाला माहिती आहे. 10% म्हणले की हे फक्त असं करायचं. हे झाले 1100. तेवढे ह्यात ॲड करून घ्या. बेरीज करा. 2 वर्षानंतर किती होईल मग? तुम्हीच सांगा मग आता. आहे का बरोबर? लागले का सूत्र आपल्याला? पुढील गणित बघूया. एका वस्तूच्या मूळ किमतीत 25% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 25% वाढ झाली, तर दुकानदाराच्या व्यवहारात काय परिणाम होईल? अशा पद्धतीच्या गणितात काय करायचं? कधी बी तुम्हाला सांगतो नेहमीप्रमाणे. ही 25% कपात आणि 25% वाढ. ही वाढ आणि कपात ही ज्यावेळेस एका प्रमाणात असते ना, त्यावेळेस काय करायचे? हे 25% 80 घ्यायचे, भागिले 100 घ्यायचे, का तर टक्के म्हणून. आणि ह्या वरच्या
25चा वर्ग करायचा. मग उत्तर काय झाले? 25चा वर्ग 625 भागिले 100. खाली किती शून्य आहेत? 1 2. मग तेवढे घर आपण डावीकडे सोडायचे. 1 2 झाले. हे तुमचे उत्तर. ज्यावेळेस कपात आणि वाढ ही समप्रमाणात म्हणजे सारख्या प्रमाणात असेल ना, त्यावेळेस हे असे करायचे बरं का. समजा आता तुम्हाला सांगितलं एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली, तर दुकानदाराच्या व्यवहारात काय परिणाम होईल? सेम टू सेम असे करायचे. इथे 20 घ्यायचे भागिले 100 आणि ह्या 20चा वर्ग करायचा, बरोबर 400 भागिले 100. 1 2. 25% ह्यो तोटा आहे, लक्षात ठेवा. ह्या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. त्याचप्रमाणे बघा मग हे 4% आहे ना, हे पण आपला तोटा आहे. किती सोपी टेक्निक आहे मग बघा मग तुम्ही. पुढील आणि शेवटचे गणित बघूया आपण. एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो, तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो? ऑप्शन आहेत: ए ना नफा ना तोटा, बी 1% नफा, सी 1% तोटा, डी 10% नफा. तर मग बघूया कसे सोडवायचे ते. बघा मग कशा पद्धतीने सोडवायचे ते, शॉर्ट ट्रिक पद्धतीने. एक विक्रेता किती 10% किंमत वाढून 10% सूट देतो. मग कुठलीही रक्कम सुरुवातीला 100% असते, आहे की नाही? मग बरोबर आहे. मग खाली बघा, सुरुवातीची रक्कम किती? 100%, बरोबर आहे. यात काय केले, आपल्याला 10% किंमत वाढवून दिली. सुरुवातीला 10% किंमत वाढवून लावली. मग बघा 10% आणि 1% तुम्हाला तर माहितीच आहे. मग 10% वाढ करा सुरुवातीला, किती झाले? 110. ही 10% वाढ. परत काय केले? 10% सूट दिली आहे. मग आता ह्याचे 10% किती? 11. मग 11 वजा करा 9. तर बघा सुरुवातीची रक्कम किती होती आपली? 100%. मग आता किती? 100मधून 1 कमी झालं का? मग आपले किती? 1% तोटा झाला ना. मग या व्यवहारात आपल्याला किती झाला? 1% तोटा. ऑप्शन नंबर सी.